एक गटाचं मुखपत्र असलेल्या सामनातून विरोधकांवर नेहमीच हल्लाबोल केला जातो। मात्र आजच्या सामनातील अग्रलेखातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कटुता संपवण्याचं आवाहन करण्यात आलंय, तर भाजपनं अग्रलेखावरून टोला लगावलाय। सामनातून पहिल्यांदाच सत्य लिहिण्यात आलं अशी बोचरी टीका आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे। ज्वलंत सामनाची सामोपचाराची भाषा, अग्रलेखातून देवेंद्र फडणवीसांना आवाहन, कटुता संपवाच, लागा कामाला। शिवसेना ठाकरे गटाची भाजपला साथ, ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या सामनातील अग्रलेखातून विरोधकांचा समाचार घेतला जातो। टीका करताना अग्रलेखातले शब्द निखाऱ्याप्रमाणे अग्निबाण चालवतात। मात्र सामनामधील आजच्या अग्रलेखात नेहमीसारखी आग दिसली नाही, तर चक्क भाजपला साथ घालण्यात आली आहे। फडणवीस कटुता संपवाच, लागा कामाला या अग्रलेखातून शिवसेनेतून जे विष बाहेर पडतंय त्या विषाला बासुंदीचा दर्जा देण्याचा सध्या जो अचाट प्रयत्न सुरू आहे, त्यामुळे कटुतीची धार कशी कमी होणार? महाराष्ट्राचं राजकीय वातावरण साफ नसल्याची जाणीव श्री फडणवीस यांना झाली, हे काय कमी झाले? महाराष्ट्राची एकोप्याची परंपरा कायम राहावी या फडणवीसांच्या मताशी आम्ही सहमत आहोत। तुमच्या मनात आलेच आहे तर कटुता संपवण्याचा विडा उचलाच, लागा कामाला, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांना साथ घालण्यात आली। त्यावर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी टोला लगावला। सामनातली आजची भाषा म्हणजे झोपी गेलेला जागा झाला असा प्रकार असल्याची प्रतिक्रिया प्रसाद लाड यांनी दिली। 2014 पासून सातत्याने सामनामधून भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस आणि नेतृत्वाबद्दल चुकीचं लिहिण्याचं काम होतं। आज जवळजवळ 8 वर्षानंतर जर सामनाची भाषा बदलली असेल तर त्याचं स्वागत करावं लागेल आणि झोपी गेलेला जागा झाला एवढं सांगावं लागेल। पण निश्चितपणे एक गोष्ट सांगू इच्छितो की भाषा जरी बदलली तरी माणसाचं कर्तृत्व कधी बदलत नसतं। महाविकास आघाडीत असलेल्या शिवसेना ठाकरे गटानं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कटुता संपवण्याचं आवाहन केलं। त्यामुळे शिवसेना ठाकरे गट पुन्हा आपल्या जुन्या मित्राची साथ घेणार का, अशी राजकीय चर्चा राज्यभरात सुरू झाली आहे। राजकारण कुठेतरी संपून मला वाटतं विकास कामं, शाश्वत विकास याच्यावर विचार करणं गरजेचं आहे। राजकारण ठीक आहे, हे चालू असतं, निवडणुकीत पण राजकारण आपण करत असतो, पण कुठे ना कुठेतरी लोकांच्या हिताची कामं आणि लोकांचे प्रश्न जे आहेत त्याच्यावर आपण हात घालणं गरजेचं आहे। शिवसेना ठाकरे गटाची भूमिका सामनातून मांडली जाते। सामनातून देवेंद्र फडणवीस यांना साथ घालण्यात आली आहे। आता देवेंद्र फडणवीस त्याला कसा प्रतिसाद देतात, महाविकास आघाडीतील घटक पक्ष काय भूमिका घेतात, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। एअर बसचा प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत आणि यावरून प्रसाद लाड यांनी ठाकरेंवर गंभीर आरोप केलेले आहेत। 21 सप्टेंबर 2021 लाच प्रकल्प महाराष्ट्रातून गेला। प्रकल्प महाराष्ट्रात येण्यापासून कुणी थांबवले? तुमचा एजंट कोण होता? भूषण देसाई कोण होते? दुबईमध्ये कुणाच्या आणि काय बैठका होत होत्या, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। टक्केवारी प्रकरणात सुभाष देसाईंच्या मुलाचं नाव, भूषण देसाईंवर एजंटगिरीचा आरोप। खरंच भूषण देसाईंनी मागितली गुंतवणूकदारांकडे टक्केवारी? टाटा एअरबस प्रकल्पात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना आता माजी उद्योग मंत्री सुभाष देसाईंच्या मुलावर वसुलीचे आणि एजंटगिरीचे आरोप होऊ लागले। सुभाष देसाई उद्योग मंत्री असताना त्यांचा मुलगा गुंतवणूकदारांकडून वसुली करत असल्याचा आरोप भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी केला। एवढंच नाही तर उद्योजकांशी भूषण देसाई दुबईत डील करत होते, असंही लाड म्हणाले। 21 सप्टेंबर 2021 ते 30 जून 2022 पर्यंत त्या सरकारने निश्चितपणे काय केलं याचं उत्तर सर्वप्रथम सुभाष देसाईंनी दिलं पाहिजे। मला वाटतं की फॉक्सकॉन असेल, टाटा एअरबसचा प्रकल्प असेल, DRDOचे येणारे मेक इन इंडियाचे प्रकल्प असतील, हे महाराष्ट्रात येण्यापासून कोणी थांबवले? त्यांचा एजंट कोण होता? भूषण देसाई कोण होते? कुठे बैठका होत होत्या? दुबईमध्ये काय बैठका होत होत्या? रेडी रेकनर भाव कसा मागितला जात होता? फायली कशा फिरत होत्या? याचं उत्तर देणं गरजेचं आहे। मंत्रालयात उद्धव ठाकरेंनी नोटा छापण्याचं मशीन टाकल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय। मला फक्त उद्धव ठाकरे सेनेच्या सरकारचे 2 उद्योग माहित आहेत।
एक त्यांनी मंत्रालयात मशीन छापण्याच्या नोटा बसवण्याची कंपनी काढली होती, हे मला माहित आहे. उद्योजक आणि गुंतवणूकदारांकडून टक्केवारी घेतल्याच्या आरोपांवर महाविकास आघाडीनं प्रत्याव्हान दिलंय. प्रसाद लाडनी गंभीर आरोप केले, सुभाष देसाई यांनी टक्केवारी मागितली आणि त्यामुळे अशा पद्धतीने. अच्छा, म्हणून आता सरकार बदलल्यानंतर पळून गेलेत का? आता सरकार त्यांचं, केंद्रात पण इथे पण सरकार त्यांचंच, आणि मग वरती आणि खालती हेच सरकार असताना एक इंजिन आमचं फेल का होतं महाराष्ट्राचं सतत? प्रकल्प अचानक राज्याबाहेर जात आहेत आणि त्याबद्दल मग हे कुणाच्या नाकारतेपणामुळे जातात का? हे याचं कुठंतरी परीक्षण झालं पाहिजे. टाटा एअरबस प्रकल्पामुळे टक्केवारीचा मुद्दा निघालाय. हजारो तरुणांना रोजगार देणारे प्रकल्प जर टक्केवारीच्या चक्रव्यूहात अडकत असतील तर ही प्रवृत्ती ठेचून काढण्याची गरज निर्माण झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. नेत्यांची दिवाळी देखील राजकीयच असते. किरीट सोमय्या आणि किशोरी पेडणेकर यांच्यामध्ये आरोपांची भाऊबीज सुरू आहे. किरीट सोमय्यांनी आरोपांची ओवाळणी केली आहे. कब्जा केलेले गाळे ओवाळणीमध्ये परत करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे. पाहूयात. सोमय्या पेडणेकरांमध्ये आरोपांची भाऊबीज. किरीट भाऊकडून किशोरीताईंना आरोपांची ओवाळणी. थापलेले गाळे परत करण्याची ओवाळणीत मागणी. भाजपचे नेते किरीट सोमय्यांना माजी महापौर किशोरी पेडणेकर भाऊ मानतात. पण या बहीण भावातलं नातं थोडं वेगळं आहे. दोन्ही नेते एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडत नाही. किशोरी पेडणेकरांनी दिवाळीत किरीट सोमय्यांना भाऊ मानत असल्याचं सांगितलं. किरीट भाव आहे, आजही आहे, आणि त्यांचं काम ते त्यांच्या पक्षाच्या अजेंड्याप्रमाणे चोख बजावतात. त्यामुळे त्यांचा ठीक आहे, तो भाव आहे. आणि हे बाकीचे जे पक्ष बंधू आपण म्हणतो ना, गुरुबंधू, मोह बोला भाऊ, तसे भाऊ आहेत. ठीक आहे, सगळ्यांना अभिष्ट चिंतन तर करतेच, पण त्याबरोबर मती जाग्यावर ठेवून काहीतरी मातीसाठी करा, खाऊ नका. किशोरीताई किरीट सोमय्यांना भाऊ म्हणाल्या, पण किरीट सोमय्या भाऊबीजेला किशोरीताईंकडे गेलेच नाही. उलट जेव्हा किशोरीताईंच्या भाऊबीजेबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी त्यांना गोमाता नगरच्या गाळ्यांची आठवण करून दिली. पेडणेकरांनी जे गरिबांचे गाळे ढापले ते त्यांनी भाऊबीज निमित्त परत करावे. मुख्यमंत्र्यांनी बोललो, एसआरएला मी पत्र पाठवलं आहे. वरळी गोमाता जनतामध्ये किशोरीताई पेडणेकर परिवाराने अर्धे डझन गाळे झोपडपट्टीवासियांच्या नावाने ढापले आहे. किरीट सोमय्यांनी किशोरीताईंकडे गिफ्ट मागितलंय, पण गिफ्ट मागताना त्यांनी आरोपांची ओवाळणी दिली. आता किशोरीताई आपल्या मानलेल्या राजकीय भावाला काय उत्तर देतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. प्रणाली कापसेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. विधानसभेच्या निवडणुका 2 वर्षांनंतर होणार आहेत. मात्र मुख्यमंत्री पदाच्या मुद्द्यावरून आत्तापासूनच खणाखणी सुरू झाली आहे. अजित पवारांसारखा व्यक्ती महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाल्यास राज्याचा फायदा होईल असं वक्तव्य आमदार रोहित पवार यांनी केलेलं होतं आणि त्यावरून चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावलाय. रोहित पवारांचा दावा म्हणजे दिवा स्वप्न असल्याचा टोला चंद्रकांत पाटलांनी लगावलाय. विधानसभेच्या निवडणुकांचे राष्ट्रवादी काँग्रेसला वेध लागले. मात्र तोपर्यंत महाविकास आघाडीतील 3 पक्ष एकत्र राहतील का, असा खोचक सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. अर्थात याचं असं झालं की आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हावं असं वक्तव्य केलं होतं. अजित पवारांसारखा व्यक्ती महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाल्यास महाराष्ट्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा फायदा होईल असंही रोहित पवार म्हणाले होते. राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री त्या ठिकाणी होत असेल तर दादांसारखा एखादा नेता त्या पदावर गेला तर नक्कीच पार्टीला असेल, राज्याला असेल, त्याचा त्या ठिकाणी फायदा होईल. पण जेव्हा आपण म्हणजे राष्ट्रवादी असेल, काँग्रेस जेव्हा एकत्र त्या ठिकाणी लढतो आणि
उद्धव ठाकरे साहेबांचा गट सुद्धा जर एकत्रित आला तर मग सर्वच घटकांना विश्वासात घेऊन कसं समीकरण त्या ठिकाणी असेल या बाबतीत आमचे पक्षाचे वरिष्ठ त्या ठिकाणी निर्णय घेत असतात. पक्षाच्या निर्मितीपासून राष्ट्रवादी काँग्रेस मधले 5 वर्ष वगळता सातत्यानं सत्तेत आहे, पण त्यांनी कधीच मुख्यमंत्री पदावर दावा केला नव्हता. पण आता राष्ट्रवादीलाही मुख्यमंत्री आपल्याच पक्षाचा व्हावा असं वाटू लागलंय. ही राजकीय दृष्ट्या मोठी घडामोड आहे. अर्थात महाविकास आघाडीतला घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला मित्रपक्ष कसा प्रतिसाद देतात त्यावर मुख्यमंत्रीपद अवलंबून असणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसनं तयारी करावी असा खोचक टोला या निमित्तानं चंद्रकांत पाटील यांनी लगावला. अजित पवारांनी मुख्यमंत्री होण्यासाठी राष्ट्रवादीला किंवा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला पुन्हा एकदा 24ला मेजॉरिटी तर पहिला आणावी लागेल. ती आणण्यासाठी तुम्ही 24 पर्यंत एकत्र राहणार आहात का? 3 जण एकत्र राहणार आहेत का? तुमच्या पक्षातले लोक एकत्र राहणार आहेत का? याचा जरा अभ्यास करण्यामध्ये वेळ घालवा. निवडणूक लढवताना अनेकदा 2 किंवा अधिक पक्ष युती करतात. अशा वेळी ज्या पक्षाचे जास्त आमदार निवडून येतात त्या पक्षाचा मुख्यमंत्री केला जातो. आता 2024 मध्ये महाविकास आघाडीनं बहुमत मिळवलं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक आमदार निवडून आले तर रोहित पवार यांची इच्छा पूर्ण होऊ शकेल. त्यामुळे आता 2 वर्ष तरी प्रतीक्षाच करावी लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. भोसरी भूखंड खरेदी प्रकरणी एकनाथ खडसेंची पुन्हा एकदा चौकशी होणार आहे आणि त्यावरून आता खडसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. आपल्याला खोट्या प्रकरणात तुरुंगात डांबून विरोधकांचा निवडणूक जिंकण्याचा डाव असल्याची टीका खडसेंनी केली आहे. चौकशीच्या ससेमिऱ्यावरून खडसे आक्रमक. रोज म्हणतात अब कुछ तो कुछ होने वाला है, कुछ होने वाला नहीं, तुम्हारे उरा पर मैं आने वाला हूँ, तुमच्या उरावर मी आलेलो आहे. एकनाथ खडसेंचा विरोधकांवर हल्लाबोल. हे षडयंत्र चाललेलं आहे, यांचं हे षडयंत्र आहे. एकनाथ खडसेंनी व्यक्त केली अटकेची शंका. राज्यातल्या सत्तांतरानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागलाय. भोसरी भूखंड खरेदी प्रकरणी खडसेंची पुन्हा एकदा चौकशी केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातलं राजकारण चांगलंच तापलंय. रावेर तालुक्यातल्या ऐनपूरमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेत एकनाथ खडसेंनी शिंदे सरकारवर कडाडून हल्ला चढवलाय. रोज म्हणतात अब कुछ तो कुछ होने वाला है, कुछ होने वाला नहीं, तुम्हारे उरा पर मैं आने वाला हूँ, तुमच्या उरावर मी आलेलो आहे. आता बोल काय होणार नाही, जनता माझ्या बरोबर आहे. ते व्हॉट्सअपवर टाकतात तांदूळवाडीवरून कुछ तो होने वाला है. मला कुछ होने वाला नाही, तुमच्या उरावर मी आने वाला आहे. विरोधकांकडून सातत्यानं आपल्याला अडवण्याचा प्रयत्न केला जात असून आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी आपल्याला तुरुंगात डांबण्याचा विरोधकांचा डाव असल्याचा गंभीर आरोप खडसेंनी केलाय. काही ना काही खोटं करायचं, त्याला अडकवायचं, जेलमध्ये टाकायचं आणि मग याच्या निवडणुका सुलभ करायचे. हे षडयंत्र चाललेलं आहे, यांचं हे षडयंत्र आहे. पण मी पक्का आहे तुमच्या साथीमुळे मी हाणून पाडतोय सगळंच सगळं. 2016 मध्ये महसूल मंत्री असताना एकनाथ खडसेंवर भोसरी भूखंड घोटाळ्याचा आरोप झाला. पदाचा गैरवापर करून पत्नी आणि जावयाच्या नावावर भूखंड खरेदी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. हे प्रकरण कोर्टात असून आता पुन्हा एकदा त्यांना चौकशीला सामोरं जावं लागणार आहे. भूखंडाचं भूत पुन्हा बाहेर आल्यानं खडसेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि त्यामुळेच जळगाव जिल्ह्यातलं राजकारण तापलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. परतीच्या पावसानं बळीराजा पुरता मोडकळीस आलाय. पावसानं हातातोंडाशी आलेला घासही हिरावल्यानं शेतकरी संकटात सापडलाय आणि अशावेळी शेतकऱ्याला मदतीची आवश्यकता असताना राजकीय नेते मात्र आरोप प्रत्यारोपांमध्ये गुंतल्याचं पाहायला मिळत आहे. शेतकरी संकटात, राजकारण जोरात. ओल्या दुष्काळावरून आरोप प्रत्यारोप. मदतीवरून आदित्य ठाकरेंची टीका. चंद्रकांत पाटलांचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर. परतीच्या पावसानं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी संकटात सापडलाय. त्यामुळे सातत्यानं ओला दुष्काळ जाहीर करत शेतकऱ्यांकडून
मदतीची मागणी होतीये, पण या संदर्भातला निर्णय अजून झालेला नाही। दुसरीकडे राजकीय पक्ष मात्र शेतकरी मदतीच्या नावानं राजकीय उट्टे काढण्यात व्यस्त असल्याचं पाहायला मिळतंय। माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी गुरुवारी नाशिकमध्ये परतीच्या पावसानं झालेल्या नुकसानीची पाहणी केली। यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करण्याची मागणी केली। काय झालं बघा, खोके स्वतःसाठी ठेवलेत, मदतीला गुंतवणूक नाही झाली। आता ठीक आहे, राजकारण मी जात नाही, पण त्यांचं कर्तव्य आहे की त्यांनी इथे मदत केली पाहिजे, ते आपण करून घ्यायची। आता आदित्य ठाकरेंनी टीका केल्यानंतर सत्ताधाऱ्यांकडूनही शेतकऱ्यांच्या मदतीऐवजी आदित्य ठाकरेंना जशास तसं प्रत्युत्तर देण्यात आलं। भाजपचे नेते आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावरून पुन्हा एकदा मातोश्रीवर निशाणा साधलाय। आदित्य ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे यांना हे उशिरा कळलं की महात्मा गांधींसारखे नेते निर्माण झाले। याचं कारण ते देश फिरले, सर्वसामान्य माणसाशी बोलले, सर्वसामान्य माणसाचं मन समजून घेतलं। यांना बराच काळ असं वाटलं की मातोश्रीमध्ये राहूनच लोकांची दुःख कळतात, पण आता त्यांना साक्षात्कार झाला आहे, चांगला आहे। पावसाळा संपताच आलेल्या मुसळधार पावसानं महाराष्ट्रातल्या अनेक भागात शेती पिकांचं मोठं नुकसान केलं। अख्खा देश दिवाळी साजरा करत असताना महाराष्ट्रातला शेतकरी मात्र पावसात वाया गेलेल्या शेती पिकांकडे पाहून दुःखी होत होता। त्यामुळे सत्ताधारी असो किंवा मग विरोधक, कुणीही याचं राजकारण न करता सगळ्यांनी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। पीक विम्याच्या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटानं आक्रमक भूमिका घेतलेली आहे। उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती शिवसैनिकांनी चढाई करून जोरदार घोषणाबाजी केली। आमदार कैलास पाटील उपोषण करत असल्यानं त्यांच्या समर्थनार्थ शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली। तर हे आंदोलन म्हणजे नौटंकी असल्याची टीका आरोग्यमंत्री कैलास पाटील यांनी केली आहे। कैलास दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पीक विमा मिळावा यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली। पीक विम्याचे पैसे मिळावेत यासाठी आमदार कैलास पाटील यांनी 4 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले। प्रकृती खालावली तरी आंदोलनावरती ठाम असल्याची भूमिका कैलास पाटील यांनी घेतली आहे। आमदार कैलास पाटील यांच्या आंदोलनाला खासदार ओमराजे निंबाळकर यांनी साथ दिली आहे। 4 दिवस संयमानं आंदोलन करूनही न्याय मिळत नसेल तर आक्रमक भूमिका घेण्याचा इशारा खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिलाय। मला वाटतं आता 4 दिवसाच्या नंतर सुद्धा जर त्याच्यात काही प्रगती होणार नसेल आणि शेतकऱ्याच्या पदरात काही पडणार नसेल तर मला वाटतंय शेतकरी आणि शिवसैनिक त्या ठिकाणी स्वस्थ बसणार नाहीत। आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी कैलास पाटील यांच्यावरती तोफ डागली आहे। 2 वर्षांपूर्वीच्या पीक विम्यासाठी आंदोलन केलं जात आहे, याकडे सावंत यांनी लक्ष वेधलं। जे काय नौटंकी सुरू झालेले आहे, उपोषणाला बसायचं, हे बसायचं, हे कुठल्या गोष्टीसाठी उपोषणाला बसायला लागलेत? आज 2020च्या याच्यासाठी तत्कालीन सरकार आमचंच होतं, कारभारी हेच होते, त्यावेळेस का केलं नाही उपोषण? त्यावेळेस का सुचलं नाही माझ्या शेतकऱ्यांचे पैसे राहिले? बरोबर आहे, 2020च्या पैशासाठी 2022 माझं सरकार आल्यानंतर ते ह्याच बोंबलायला लागलेले आहेत। राज्याला परतीच्या पावसानं जोरदार तडाखा दिलाय, त्यामुळे सरकारी मदत आणि पीक विम्याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय। याच मुद्द्यावरून विरोधकांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे, त्यामुळे प्रशासनानं शेतकऱ्यांना त्वरित मदत करण्याची गरज निर्माण झाली आहे। बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, उस्मानाबाद। हिंगोलीच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत खुर्चीवरून मानापमान नाट्य रंगलं। पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या समर्थकांनी खुर्च्यांवरती कब्जा केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू नवघरेंनी केला। यावरून पालकमंत्री अब्दुल सत्तार आणि आमदार राजू नवघरे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली। डीपीडीसीच्या बैठकीत खुर्चीवरून मानापमान नाट्य। आमदारांच्या खुर्चीवर सत्तार समर्थकांचा कब्जा। जसे जसे आमदार येतात तसे तसे खुर्च्यांची व्यवस्था करतात। मीटिंग 10ची होती, तुम्ही 10:30ला आले। पालकमंत्री सत्तार आमदार नवघरेंमध्ये खडाजंगी।
पालकमंत्री साहेब आम्ही 10 वाजता यांनी सांगितलं मला. येस 10 वाजता आम्ही 10 लोक यांनी सांगितलं तुम्ही चेंबरमध्ये बसलेले. हिंगोलीच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विकास योजनांवर चर्चा होण्याऐवजी चक्क खुर्चीवरून मानापमान नाट्य रंगलं. पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या समर्थकांनी डीपीडीसीतल्या बैठकीतील खुर्च्यांवर कब्जा केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरेंनी केलाय. बैठकीत लोकप्रतिनिधींसाठी बसण्यासाठी विशिष्ट जागा असते. यावेळच्या बैठकीत त्या खुर्च्यांवर आमदारांऐवजी सत्तारांचे कार्यकर्ते बसले होते. त्यावरून पालकमंत्री सत्तार आणि राजू नवघरेंमध्ये शाब्दिक चकमक उडाली. जे सदस्य तिथं नाहीत, ज्यांना तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघसान की तिथं ज्या काही त्यांचे बगल बच्चे येऊन त्या खुर्च्यावर बसली, जे डीपीडीसीचे सदस्य असतात त्यांच्या खुर्चीवर बसली. मी त्यांना सांगितलं की तिथं त्यांना अधिकार नाही. तर पालकमंत्री महोदय म्हणतायत की तुम्हाला ज्यांना बसायचे त्यांनी बैठकीला बसा, ज्याला जायचे त्याला जा. राजू नवघरेंनी प्रसिद्धीसाठी हा सगळा स्टंट केल्याचा आरोप पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी केला. खुर्ची वेळेवर मिळालेली, काही लोक खुर्च्याचं राजकारण करतात. तरी चर्चेमध्ये यायचं, फोटो छापायचं आणि टीव्ही चॅनलवर यायचं, यासाठी त्यांनी ते केलं. हे सर्व नाटक आहे. याची नाटके फार होतात. हिंगोलीतल्या प्रस्तावित हळद संशोधन केंद्राला वसमतमधील मॉडर्न मार्केटची मंजूर जागा देऊ करण्यात आलेली आहे. त्यामुळं याआधीच हिंगोलीत शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद झालेला होता. या वादाला आता या खुर्ची प्रकरणामुळे परत एकदा फोडणी मिळते की काय अशी चिन्ह दिसत आहेत. मनीष खरात, न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपण पाहताय न्यूज 18 लोकमत विशेष. वेदांत फॉक्सकॉन प्रकल्पाचा वाद शमतो न शमतो तोच आता टाटा एअरबस प्रकल्पावरून राजकीय वादाची ठिणगी पडली आहे. महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेला तब्बल 22,000 कोटींचा हा प्रकल्प गुजरातमध्ये गेलाय आणि वेदांता पाठोपाठ टाटा एअरबस प्रकल्पानं गुजरातची वाट धरल्यामुळे विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे, तर सत्ताधाऱ्यांनी पूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारवर याचं खापर फोडलंय. एअरबस प्रकल्पावरून तापलं राजकारण. चौथा मोठा प्रोजेक्ट महाराष्ट्रातून निघून गेलेला आहे. पूर्वी गेलेला प्रकल्प आता गेला दाखवण्याचा प्रयत्न करताय, हे फार चुकीचं आहे. विरोधकांचा शिंदे सरकारवर हल्ला बोल. एअरबसचा प्रकल्प 21 सप्टेंबर 2021 रोजीच महाराष्ट्रातून गेला. हास्यास्पद हे विधान आहे की मागच्या वर्षीच हा प्रकल्प गेला होता. महाविकास आघाडीचे नेते खोटा आरोप करतायत. सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर फोडलं खापर. राज्यामध्ये येऊ घातलेल्या एअरबस प्रकल्पावरून आता एक नवा वाद निर्माण झालाय. वेदांता फॉक्सकॉन पाठोपाठ एअरबस प्रकल्पही आता गुजरातला गेल्याची टीका युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली आहे. शिंदे फडणवीस सरकारच्या नाकर्तेपणामुळे हे प्रकल्प गुजरातला गेल्याचा आरोपही त्यांनी केलाय. चौथा प्रश्न तुमच्या समोर उपस्थित करतो मी की 4 प्रकल्प आपल्या हातातून निघून गेलेले आहेत. ते महाराष्ट्राच्या जनतेशी आणि महाराष्ट्राच्या तरुणांशी त्यांनी गद्दारी का केली, का खोटं बोलले? माझे मंत्री खोटं बोलतात का म्हणजे या राज्याचे की आम्ही मिहानमध्ये आणू? राज्यातल्या सत्तांतरानंतर एका पाठोपाठ एक 3 प्रकल्प गुजरातमध्ये गेले असून हा योगायोग आहे का असा सवाल माजी उद्योग मंत्री सुभाष देसाईंनी केलाय. आता असं सरकार स्थापन झालेलं आहे की जे ताटाखालचं मांजर आहे, जे अंगठ्याखाली दबलेलं आहे, ते काही बोलणारच नाही. विरोध तर सोडाच, साधी नाराजी व्यक्त करणार नाही. ही गेले 2-3 वर्षापासून चाललेली प्रक्रिया. म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते तेव्हा सुद्धा याच्यावर चर्चा झालेली आहे की मियानमध्ये करायचं आणि आम्ही सगळ्यांनी त्यांना पाठिंबा दिला होता. मात्र विरोधकांचे हे आरोप उद्योग मंत्री उदय सामंत यांनी फेटाळून लावले. गेल्या वर्षी महाविकास आघाडी सरकारच्या काळातच हा प्रकल्प राज्याबाहेर गेल्याचा दावा उदय सामंत यांनी केलाय. काही लोक सांगतात की ह्या 3 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे. जमिनीची पाहणी करून, इन्सेंटिव्ह पॅकेज देऊन एखाद्या प्रकल्पाच्या डिफेन्सची निगडीत असलेल्या परमिशन मिळवणं ते काय 90 दिवसामध्ये शक्य आहे असं मला वाटत नाही. आणि म्हणून 1 वर्षापूर्वीच एअरबस हा प्रकल्प दुसऱ्या राज्यात जाण्याचा निर्णय हा झालेला होता. भाजप नेत्यांनी सुद्धा या मुद्द्यावरून विरोधकांवर टीकेची झोड उठवली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून राज्य सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केलाय. महाविकास आघाडीचे किंबहुना राष्ट्रवादीचे नेते धादांत खोटा आरोप करतायत आणि आता शिंदे साहेब, फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली
या राज्यात अतिशय उत्तम काम सुरू आहे. मग शेतकऱ्यांसाठी असेल, कामकऱ्यांसाठी असेल, सर्व आघाड्यांवर आपण बघाल की अत्यंत उत्तम काम होतंय. मग आता या सरकारला दोष द्यायला काय आपल्याकडे आहे? तर मग अशा प्रकारचा जुनी झालेली गोष्ट उकरून काढायची. इतर राज्यांच्या पेक्षा तुमच्या माझ्या महाराष्ट्रातलं वातावरण 100 पट अनुकूल असताना देखील गेल्या अनेक महिन्यामध्ये अशा प्रकारचे प्रकल्प अचानक राज्याबाहेर जात आहेत आणि त्याबद्दल मग हे कुणाच्या नाकारतेपणामुळे जातात का? हे याचं कुठंतरी परीक्षण झालं पाहिजे. एअरबसच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू झालाय. खरं तर काही दिवसांपूर्वी वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पावरून देखील अशाच प्रकारे राजकीय वाद रंगलेला होता. आता एअरबस प्रकल्पावरून सुद्धा त्याचीच पुनरावृत्ती होत असल्याचं चित्र आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. एअरबसचा प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत आणि यावरून प्रसाद लाड यांनी ठाकरेंवर गंभीर आरोप केलेत. 21 सप्टेंबर 2021लाच प्रकल्प महाराष्ट्रातून गेला. प्रकल्प महाराष्ट्रात येण्यापासून कुणी थांबवले? तुमचा एजंट कोण होता? भूषण देसाई कोण होते? दुबईमध्ये कुणाच्या आणि काय बैठका होत होत्या असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. टक्केवारी प्रकरणात सुभाष देसाईंच्या मुलाचं नाव. भूषण देसाईंवर एजंटगिरीचा आरोप. खरंच भूषण देसाईंनी मागितली गुंतवणूकदारांकडे टक्केवारी? टाटा एअरबस प्रकल्पात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना आता माजी उद्योग मंत्री सुभाष देसाईंच्या मुलावर वसुलीचे आणि एजंटगिरीचे आरोप होऊ लागले. सुभाष देसाई उद्योग मंत्री असताना त्यांचा मुलगा गुंतवणूकदारांकडून वसुली करत असल्याचा आरोप भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी केला. एवढंच नाही तर उद्योजकांशी भूषण देसाई दुबईत डील करत होते असंही लाड म्हणाले. 21 सप्टेंबर 2021 ते 30 जून 2022 पर्यंत त्या सरकारने निश्चितपणे काय केलं याचं उत्तर सर्वप्रथम सुभाष देसाईंनी दिलं पाहिजे. मला वाटतं की फॉक्सकॉन असेल, टाटा एअरबसचा प्रकल्प असेल, DRDOचे येणारे मेक इन इंडियाचे प्रकल्प असतील, हे महाराष्ट्रात येण्यापासून कोणी थांबवले? त्यांचा एजंट कोण होता? भूषण देसाई कोण होते? कुठे बैठका होत होत्या? दुबईमध्ये काय बैठका होत होत्या? रेडी रेकनर भाव कसा मागितला जात होता? फायली कशा फिरत होत्या? याचं उत्तर देणं गरजेचं आहे. मंत्रालयात उद्धव ठाकरेंनी नोटा छापण्याचं मशीन टाकल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय. मला फक्त उद्धव ठाकरे सेनेच्या सरकारचे 2 उद्योग माहित आहेत. एक, त्यांनी मंत्रालयात मशीन छापण्याच्या नोटा बसवण्याची कंपनी काढली होती हे मला माहित आहे. उद्योजक आणि गुंतवणूकदारांकडून टक्केवारी घेतल्याच्या आरोपांवर महाविकास आघाडीनं प्रत्याव्हान दिलंय. प्रसाद लाडनी गंभीर आरोप केले. सुभाष देसाई यांनी टक्केवारी मागितली आणि त्यामुळे अशा पद्धतीने. अच्छा, म्हणून आता सरकार बदलल्यानंतर पळून गेलेत का? आता सरकार त्यांचं, केंद्रात पण, इथे पण सरकार त्यांचंच, आणि मग वरती आणि खालती हेच सरकार असताना एक इंजिन आमचं फेल का होतं महाराष्ट्राचं सतत? प्रकल्प अचानक राज्याबाहेर जात आहेत आणि त्याबद्दल मग हे कुणाच्या नाकारतेपणामुळे जातात का? हे याचं कुठंतरी परीक्षण झालं पाहिजे. टाटा एअरबस प्रकल्पामुळे टक्केवारीचा मुद्दा निघालाय. हजारो तरुणांना रोजगार देणारे प्रकल्प जर टक्केवारीच्या चक्रव्यूहात अडकत असतील तर ही प्रवृत्ती ठेचून काढण्याची गरज निर्माण झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. कृषी मंत्री अब्दुल सत्तार आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगलाय. बीडमध्ये सत्तारांनी जिल्हाधिकाऱ्यांना दारू पिता का असा सवाल केलेला होता आणि त्यावरून आदित्य ठाकरेंनी सत्तारांवरती टीका केली होती आणि त्या टीकेला उत्तर देताना कृषी मंत्र्यांनी आदित्य ठाकरेंची छोटा पप्पू अशी संभावना केली आहे. आदित्य ठाकरेंवर सत्तारांची टीका. अरे बाबा, आदित्य ठाकरे कोण? छोटा पप्पू? अच्छा, छोटा पप्पू काही बोलू शकतो. आदित्य ठाकरेंचा सत्तारांवर पलटवार. ठीक आहे ना, पण मी त्यांच्यावर बसत नाही आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांनी जे विचारलं ते कदाचित मी करत नाही म्हणून त्यांना वाईट होत असेल.
दौऱ्यावरून नेत्यांमध्ये रंगलं वाकयुद्ध. विचारांना माहिती नव्हतं की कृषी मंत्री कोण आहेत, कारण बांधावर कोणी आलं नाही. हे ज्या वेळेस गोधडीमध्ये होते त्यावेळेस आम्ही शेतकऱ्याचं नेतृत्व करत होतो. 62 वर्ष वय झाला माझा. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यात वाकयुद्ध रंगल्याचं पाहायला मिळतंय. त्याची सुरुवात बीडमधील सत्तारांच्या वक्तव्यावरून झाली होती. बीडमधील अतिवृष्टीग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आलेल्या सत्तारांनी अनौपचारिक चर्चेत जिल्हाधिकाऱ्यांना दारू पिता का असा प्रश्न विचारला होता आणि त्यावरून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला होता. सत्तारांच्या या वक्तव्यावरून विरोधकांनी सडकून टीका केली, तर युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी कृषी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यावर बोलताना अब्दुल सत्तारांनी अशा शब्दात आदित्य ठाकरेंची संभावना केली आहे. अरे बाबा, आदित्य ठाकरे कोण? छोटा पप्पू? अच्छा अच्छा, छोटा पप्पू काही बोलू शकतो. त्याच्याबद्दल मला आश्चर्य वाटतं का मी जे बोलू लागलो तुम्ही एक लक्षात घ्या. त्यांनी सांगितलं का हे बांधापर्यंत जाऊन टाइमपास करू लागले. हे ज्या वेळेस गोधडीमध्ये होते त्यावेळेस आम्ही शेतकऱ्याचं नेतृत्व करत होतो. 62 वर्ष वय झाला माझा. पण या गोधडीमधून बाहेर निघाले लोक बी ज्या पद्धतीने लोकांमध्ये संभ्रम निर्माण करू लागले, आता कोणता विषय नाही. राज्यात अतिवृष्टीनंतर शेतकऱ्यांच्या मदतीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू झालेला असतानाच आता कृषी मंत्री विरुद्ध आदित्य ठाकरे असा सामना रंगल्याचं पाहायला मिळतंय. कृषी मंत्र्यांनी केलेल्या या टीकेवर आदित्य ठाकरेंनी हे प्रत्युत्तर दिलंय. ठीक आहे ना, पण मी त्यांच्याबरोबर बसत नाही आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांनी जे विचारलं ते कदाचित मी करत नाही म्हणून त्यांना वाईट होत असेल. कृषी मंत्री कोण आहेत हे जेव्हा मी शेतकऱ्यांना विचारलं तेव्हा बिचाऱ्यांना माहिती नव्हतं की कृषी मंत्री कोण आहेत, कारण बांधावर कोणी आलं नाही. राज्यात अतिवृष्टीमुळे शेती आणि पिकांचं प्रचंड नुकसान झालंय. या पार्श्वभूमीवर राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विरोधकांकडून केली जाते, तर शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा दिल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जातोय. या पार्श्वभूमीवर कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी नुकसानग्रस्त भागाचा दौरा सुरू केलाय. एकीकडे हवालदिल शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आवश्यकता असतानाच नेत्यांमध्ये मात्र राजकीय कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळतंय. बिचाऱ्यांना माहिती नव्हतं की कृषी मंत्री कोण आहेत, कारण बांधावर कोणी आलं नाही. हे ज्या वेळेस गोधडीमध्ये होते त्यावेळेस आम्ही शेतकऱ्याचं नेतृत्व करत होतो. 62 वर्ष वय झाला माझा. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. भोसरी भूखंड खरेदी प्रकरणी एकनाथ खडसेंची पुन्हा एकदा चौकशी होणार आहे आणि त्यावरून आता खडसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. आपल्याला खोट्या प्रकरणात तुरुंगात डांबून विरोधकांचा निवडणूक जिंकण्याचा डाव असल्याची टीका खडसेंनी केली आहे. चौकशीच्या ससेमिऱ्यावरून खडसे आक्रमक. रोज म्हणतात अब कुछ तो कुछ होने वाला है, कुछ होने वाला नाही, तुम्हारे उरा पर मैं आने वाला हूं, तुमच्या उरावर मी आलेलो आहे. एकनाथ खडसेंचा विरोधकांवर हल्लाबोल. हे षडयंत्र चाललेलं आहे, यांचं हे षडयंत्र आहे. एकनाथ खडसेंनी व्यक्त केली अटकेची शंका. राज्यातल्या सत्तांतरानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागलाय. भोसरी भूखंड खरेदी प्रकरणी खडसेंची पुन्हा एकदा चौकशी केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातलं राजकारण चांगलंच तापलंय. रावेर तालुक्यातल्या ऐनपूरमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेत एकनाथ खडसेंनी शिंदे सरकारवर कडाडून हल्ला चढवलाय. रोज म्हणतात अब कुछ तो कुछ होने वाला है, कुछ होने वाला नाही, तुम्हारे उरा पर मैं आने वाला हूं, तुमच्या उरावर मी आलेलो आहे. आता बोल काय होणार नाही, जनता माझ्या बरोबर आहे. ते व्हॉट्सअपवर टाकतात तांदूळवाडीवरून कुछ तो होने वाला है. मला कुछ होने वाला नाही, तुमच्या उरावर मी आने वाला आहे. विरोधकांकडून सातत्यानं आपल्याला अडवण्याचा प्रयत्न केला जात असून आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी आपल्याला तुरुंगात डांबण्याचा विरोधकांचा डाव असल्याचा गंभीर आरोप खडसेंनी केलाय. काही ना काही खोटं करायचं, त्याला अडकवायचं, जेलमध्ये टाकायचं आणि मग याच्या निवडणुका सुलभ करायचे. हे षडयंत्र चाललेलं आहे, यांचं हे षडयंत्र आहे. पण मी पक्का आहे तुमच्या साथीमुळे मी हाणून पाडतोय सगळंच सगळं. 2016 मध्ये महसूल मंत्री असताना एकनाथ खडसेंवर भोसरी भूखंड घोटाळ्याचा आरोप झाला. पदाचा गैरवापर करून पत्नी आणि जावयाच्या नावावर भूखंड खरेदी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. हे प्रकरण कोर्टात असून आता पुन्हा एकदा त्यांना चौकशीला सामोरं जावं लागणार आहे. भूखंडाचं भूत पुन्हा बाहेर आल्यानं खडसेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि त्यामुळेच
जळगाव जिल्ह्यातलं राजकारण तापलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. महाराष्ट्रामधील सत्तांतरानंतर एकनाथ खडसें मागे पुन्हा एकदा चौकशीचा ससेमिरा लागलाय. खडसे चौकशीच्या फेऱ्यात गुंतलेले असताना तिकडे जळगाव जिल्ह्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं खडसेंच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडलाय. राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केल्यानं खडसेंसाठी हा धक्का मानला जातोय. गुलाबरावांनी साधला मौका, खडसेंना धक्का. खडसेंच्या बालेकिल्ल्याला शिंदे सेनेकडून खिंडार. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा शिंदे सेनेत प्रवेश. सत्तांतरानंतर खडसेंच्या अडचणीत वाढ. जळगावमधील ही दृश्य राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ खडसे यांच्यासाठी मोठा धक्का आहेत. ज्या शिलेदारांच्या जीवावर राष्ट्रवादी पक्ष मुक्ताईनगर आणि रावेर तालुक्यात पक्षवाढीसाठी प्रयत्न करत होता, त्याच महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी खडसे आणि राष्ट्रवादीची साथ सोडत बाळासाहेबांच्या शिवसेनेची ढाल तलवार हाती घेतली आहे. धक्के तर कायमच चालले आहे ना. आता सध्या धक्क्यावर धक्केच आहे. लोण्याचे धक्के आहे, दुधाचे धक्के आहे, तुपाचे धक्के आहे, आता माणसांचे धक्के आहे. मुक्ताईनगर हा खडसेंचा गड मानला जातो, पण याच गडात खडसेंच्या कन्येला 2019 मध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं एकनाथ खडसेंना उमेदवारी नाकारली होती. खडसेंऐवजी त्यांच्या कन्या ॲडव्होकेट रोहिणी खडसेंना भाजपनं उमेदवारी दिली होती. रोहिणी खडसेंविरोधात राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार चंद्रकांत पाटील मैदानात उतरले होते. या निवडणुकीत रोहिणी खडसेंचा 1987 मतांनी निसटता पराभव झाला होता. 2019 आणि 2022 दरम्यान बरंच राजकारण बदललंय. भाजपचे खडसे आता राष्ट्रवादीत आहेत आणि राष्ट्रवादी पुरस्कृत आमदार बनलेले चंद्रकांत पाटील आता बाळासाहेबांच्या शिवसेनेत आलेत. त्यामुळे मुक्ताईनगरमधील खडसे विरुद्ध चंद्रकांत पाटील संघर्ष जैसे थेच असल्याचं दिसतंय. त्यातच आता कार्यकर्ते आणि पदाधिकारी खडसेंची साथ सोडत असल्याचं दिसतंय. पण दबावामुळे कार्यकर्ते शिंदे सेनेत गेल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून केला जातोय. एखाद्या कार्यकर्त्याने जर पक्षात प्रवेश करणं हा काही दबावापोटी त्याच्यावर गुन्हे दाखल करण्याची जे केलेलं आहे, सतत त्याच्या परिवाराला अटकवण्याचा प्रयत्न केलेला आहे, असेच कार्यकर्ते हे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा दबाव आणून पक्षात प्रवेश करून घेतलेला आहे. हे सरकार आल्यापासून सगळ्यांनाच ब्लॅकमेलिंग करतात. एखाद्याची जर काही कमजोरी असेल ते कमजोरी समजून त्याला काहीतरी धाक दाखवलं जातं आणि आपल्या पक्षात कसं घेता येतील ह्या दृष्टिकोनात यांचा महाराष्ट्रभर हा प्रयत्न चालू आहे. त्यामुळे छोटे मोठे कार्यकर्ते गेल्याने पक्षाला काही फरक पडत नाही. चंद्रकांत पाटील हे गुलाबराव पाटलांचे अत्यंत विश्वासू आमदार आहेत आणि गुलाबराव पाटील एकनाथ शिंदेंचे अत्यंत निकटवर्तीय नेते आहेत. त्यामुळेच आता सत्तांतरानंतर सातत्यानं मुख्यमंत्री शिंदे मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटलांना बळ देत आहेत. आता शिंदेंनी थेट खडसेंच्या गटात खिंडार पाडल्यानं याचे आगामी निवडणुकीत काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जळगावहून नितीन नांदुरकरसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आमदार रवी राणा आणि बच्चू कडूंमधील वाद शमत नाहीये. गुवाहाटीमध्ये खोके घेतल्याचा आरोप रवी राणांनी सिद्ध करावा असं आव्हान बच्चू कडूंनी दिलंय. प्रहारच्या कार्यकर्त्यांनी औरंगाबादमध्ये रवी राणांविरोधात आंदोलन केलं. दरम्यान बच्चू कडूं विरोधात आंदोलन करू नये, कार्यकर्त्यांनी शांत राहावं असं आवाहन रवी राणांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलंय. रवी राणांविरोधात बच्चू कडू आक्रमक. 50 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार. सरकारमधील मंत्र्यांचा सामोपचाराचा प्रयत्न. राणा कडू वाद मिटणार की पेटणार? अमरावतीतील वातावरण सध्या बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील आरोप प्रत्यारोपांच्या फैरींनी ढवळून निघालाय. गुवाहाटीमध्ये असताना खोके घेतल्याचा रवी राणांचा आरोप बच्चू कडूंच्या प्रचंड जिव्हारी लागलाय. आता हे आरोप सिद्ध करून दाखवण्याचं प्रति आव्हानच बच्चू कडूंनी देऊन टाकलाय. तसंच रवी राणांविरोधात मानहानीचा दावाही ठोकण्याचा इशारा बच्चू कडूंनी दिलाय. माझ्या अस्तित्वाचा प्रश्न आहे म्हणून मी त्यांना विचारणार आहोत की तुम्ही किती पैसे दिले असेल ते सांगा, नाही दिले असेल तर ते सांगा. तुम्ही राणांना या संदर्भात काही कोर्टाची नोटीस पाठवणार आहात? काही मानहानीत दावा दाखल करणार? उद्या दाखल करणार आहोत. किती कोटीचा राहणार आहे? 50 कोटीचा. रवी राणांच्या आरोपांमुळे सरकारमधील अनेक आमदार नाराज असल्याचा दावा बच्चू कडूंनी केलाय. मात्र सरकारमधून बाहेर पडणार नसल्याचा खुलासाही कडूंनी केलाय. मी या संदर्भात काही
मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याच्या किंवा पाठिंबा बाहेर काढण्याच्या काही हे केलेलं आहे का? सरकारवर आमचा आरोप नाही आहे, रवी राणावर आहे आणि त्याच्यानं सरकारवरून बाहेर निघण्याचा प्रश्नच येत नाही. रवी राणा आणि बच्चू कडूंमधील हा वाद विकोपाला पोहोचला असतानाच राज्य सरकारमधील मंत्र्यांनीही दोघांना संयम बाळगण्याचं आवाहन करत शिष्टाईचा प्रयत्न केलाय. आमदार महोदयांनी हे दोघांचे आपसामधले भांडणं हेवे दावे सोडून द्यावे आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयालाही माझी विनंती राहील की त्यांनी याच्यामधला मार्ग काढावा, दोघाला एकत्रित बसावं आणि हा विषय संपवा. मी बच्चू भाऊंनाही म्हटलं होतं, राणांनाही म्हणालो की परवा सोमवारी आपण माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय देवेंद्रजी आहेत त्यांच्यासमोर आपण बसू आणि हा विषय एकदा तडीस देऊ, एकदा हा विषय संपवू. मला वाटतं सोमवार मंगळवारी जी बैठक होईल आणि हा विषय संपेल. बच्चू कडूंची प्रहार संघटना रवी राणांविरोधात आक्रमक झालेली असून औरंगाबादमध्ये जोरदार आंदोलन करण्यात आलं. त्यामुळे आता राणा आणि बच्चू कडूंमधील वाद मिटतो की आणखी भडकतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अमरावतीहून संजय शेंडेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. देशातील विविध राज्यात पोलिसांचा वेगवेगळा गणवेश असल्याचं पाहायला मिळतं आणि या पार्श्वभूमीवर एक देश एक पोलीस गणवेश करण्याची आवश्यकता असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केलं. पाहूयात याविषयीचा आमचा हा रिपोर्ट. पोलिसांसाठी एक देश एक गणवेश, पंतप्रधान मोदींचं राज्यांना आवाहन. पोलिसांचा गणवेश होणार समान. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील पोलिसांच्या गणवेशात एक सूत्रता आणण्याचं आवाहन केलं. एक देश एक राशन कार्डच्या धर्तीवर एक देश एक पोलीस गणवेश करण्याची आवश्यकता असल्याचं मत मोदींनी व्यक्त केलं. हम सोचे, साथ मिलकर के सोचे, कोई किसी पर थोपने की जरूरत नहीं है, एक इवॉल्व करें. आप देखिए बहुत बड़ा लाभ होगा और एक दूसरे की ताकत में इजाफा होगा. वन नेशन वन पुलिस यूनिफॉर्म, हाँ उस राज्य का एक टैग हो सकता है, उस राज्य का एक नंबर हो सकता है, लेकिन पहचान कॉमन बने. आज देशातील प्रत्येक राज्यात पोलिसांचा वेगवेगळा गणवेश असल्याचं पाहायला मिळतंय. महाराष्ट्रात पोलिसांना खाकी रंगाचा गणवेश आहे, तर पश्चिम बंगालमधील पोलिसांच्या गणवेशाचा रंग पांढरा आहे. तिकडे दिल्लीतील पोलिसांचा गणवेश गडद खाकी रंगाचा आहे. तसंच प्रत्येक राज्यातील पोलिसांच्या टोपीचा आकार आणि रंगही वेगवेगळा आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या गणवेशामध्ये सुसूत्रता आणण्याची गरज असल्याचं मोदींनी सांगितलंय. पोलिसांचा गणवेश एक समान करतानाच प्रत्येक राज्याची ओळख ठेवण्यासाठी गणवेशावर विशिष्ट क्रमांक अथवा चिन्हाचा वापर होऊ शकतो. मैं एक विचार के रूप में रख रहा हूं, न मैं कहीं आपसे आग्रह भी करता हूं, मैं सिर्फ एक विचार रखता हूं और उस विचार पे चर्चा कीजिए. कभी ठीक लगे 5 साल 50 साल 100 साल के बाद भी उपयोगी लगेगा तो जरूर देखिए. पोलिसांचा गणवेश एक समान झाल्यास देशात कोणत्याही राज्यातील पोलिसांना ओळखणं नागरिकांना शक्य होणार आहे. तसंच पोलिसांना देशभरात समान ओळख प्राप्त होणार आहे. आता पंतप्रधान मोदींच्या या आवाहनाला विविध राज्य कशा प्रकारे प्रतिसाद देतात यावर एक देश एक गणवेशचं भवितव्य अवलंबून असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.